महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये काही सुधारणा करण्यासाठी चंद्रकांत दादांनी या ठिकाणी विधेयक ठेवलेलं आहे। याच्यामध्ये ज्या ठळक सुधारणा सांगितलेल्या आहे त्याच्यापैकी वित्त व लेखा अधिकाऱ्याची पुनर्नियुक्ती करण्याचा अधिकार आपण या सुधारणांच्या माध्यमातून करतोय ते बरोबर आहे। इतरही दोन ज्या सुधारणा आपण प्रपोज केलेल्या आहेत त्या सुद्धा योग्य आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। परंतु मुख्य जे आपण याच्यामध्ये दिलेलं आहे, मुख्य जी आपली सुधारणा याच्यामध्ये प्रपोज केलेली आहे, राज्य शासनाच्या उपसचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यास कोणत्याही संलग्न संचालित किंवा स्वायत्त महाविद्यालयाची मान्यताप्राप्त परिसंस्थेची किंवा विद्यापीठाची तपासणी करण्याचा अधिकार देण्याची तरतूद करण्याकरता याच्यामध्ये आपण सुधारणा केलेली आहे। हे जे आहे ना, हे या माध्यमातून आपण इन्स्पेक्टर राज आपला उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये सुरू करण्याचा मानस मला शासनाचा दिसतो। याचं कारण असं की आपला पहिले प्रत्येक विभागाचे वेगवेगळे ॲक्ट होते, जसं नागपूर युनिव्हर्सिटी ॲक्ट 1974 होता, नंतर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲक्ट 1994 आला, ज्याच्यामध्ये आपल्या राज्यातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये त्या कायद्याच्यामध्ये संदर्भामध्ये त्यांना एकत्रित एका अमरेलाखाली आणलं। आता आपण जो महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016 आपण आणलेला आहे आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही 2017 मध्ये झालेली आहे। आता याच्यामध्ये या दोन्ही मागच्याही ॲक्टमध्ये किंवा आत्ताच्याही सध्या अस्तित्वात असलेल्या ॲक्टमध्ये आपल्या या संपूर्ण अधिकारामध्ये ग्रीव्हन्स कमिटी आहे आणि त्याच्याशिवाय आपल्या त्या ठिकाणी ग्रीव्हन्स कमिटीमध्ये एखाद्या शिक्षकाला न्याय मिळत नसेल, प्राध्यापकाला न्याय मिळत नसेल किंवा मॅनेजमेंटचे काही प्रश्न असेल तर त्यांना कॉलेज ट्रिब्युनलमध्ये जाण्याची सुद्धा मुभा आहे आणि वेगवेगळ्या त्या सेक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी तशा पद्धतीची अकॅडमिक ऑडिट असेल किंवा स्टॅट्युटरी ऑडिट असेल हे सगळं करण्याची त्या ठिकाणी आपल्याकडे ऑलरेडी प्रोव्हिजन आहे। मग वेगळा त्याच्यामध्ये एखाद्या अधिकाऱ्याला, सचिवापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याला आपण अशा पद्धतीची कोणाची लोक तक्रार करतील कोणत्याही महाविद्यालयाची आणि त्या तक्रारीच्या आधारावर या ठिकाणी अशा पद्धतीची एन्क्वायरी करण्याचा अधिकार आपण एका अधिकाऱ्याला देतोय, हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी इन्स्पेक्टर राज या राज्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये सुरू होईल आणि म्हणून आधी विद्यापीठाच्या केवळ डिपार्टमेंटचं ऑडिट करण्याचे अधिकार आपल्याला होते, ते एंटायर युनिव्हर्सिटी म्हणजे पूर्ण युनिव्हर्सिटी करताना जॉईंट डायरेक्टर म्हणजे कोण, तो प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी बघतो, त्याच्याऐवजी त्याच्यावरचा ऑफिसर केला आपण डेप्युटी सेक्रेटरी, जो मंत्रालयात बसतो, बाकी काही बदल केला। हे 2-3 बिल झाली बोलला डायरेक्टर आहे तो विषयच नाही आहे। विषय काय आहे, महाविद्यालयाचा ऑडिटचा विषय नाही याच्यामध्ये, त्याच्यात महाविद्यालयाचा ऑडिटचा विषयच नाही दादा। याच्यामध्ये शब्दप्रयोग आहे ना, महाविद्यालय या सचिवापेक्षा उपसचिवाच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्यास कोणत्याही संलग्न संचालित किंवा स्वायत्त महाविद्यालयाची मान्यताप्राप्त परिसंस्थेची किंवा विद्यापीठाची तपासणी करण्याचा अधिकार तो विद्यापीठाचा सुद्धा आणि कॉलेजेस सुद्धा, संलग्नित महाविद्यालय सुद्धा आणि ऑटोनॉमस महाविद्यालय सुद्धा, असा स्पष्ट उल्लेख आहे दादा। तो अधिकार ऑलरेडी कायद्यात आहे, त्याची फक्त ऑथॉरिटी जॉईंट डायरेक्टरच्या ऐवजी आपण डेप्युटी सेक्रेटरी केली, बाकी काय केलं आलं लक्षामध्ये। पण आपण तशा पद्धतीच्या तक्रारीच्या आधारावर कोणतेही डेप्युटी सेक्रेटरी वारंवार एखाद्या महाविद्यालयाचे किंवा विद्यापीठाच्या डिपार्टमेंटची चौकशी करेल। आतापर्यंत वेगवेगळ्या फोरमच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कायद्यामध्ये तशा आहेच ना, प्रोव्हिजन आहेच ना। जॉईंट डायरेक्टर तो सुद्धा त्या ठिकाणी कॉम्पिटंट आहे किंवा ती ऑथॉरिटी आहेच चौकशी करण्याकरता।